आणि आता महत्त्वाच्या टॉप 9 बातम्या। संजय मल्होत्रांची आरबीआय गव्हर्नरपदी निवड। संजय मल्होत्रांचे 26वे गव्हर्नर होणार आहेत ते आणि केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्तीविषयक समितीची महसूल विभागाचे सचिव मल्होत्रा यांच्या नावाला मंजुरी आहे। सिद्धिविनायकाचं दर्शन 5 दिवस बंद राहील। श्री गणेश जयंतीपूर्वी सिंदूर लेपनाच्या विधीसाठी भाविकांना प्रत्यक्ष दर्शन घेता येणार नाहीये। उद्यापासून 15 डिसेंबरपर्यंत रविवारपर्यंत विधी होणार आहे। कोस्टल रोडवरील वेग मर्यादेवर नियंत्रण नाही। स्पीड डिटेक्शन कॅमेऱ्यांचा प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहे। वेगावर नियम धाब्यावर आहेत। मुंबई नाशिक महामार्गावर 3 वाहनं कोंडी राहणार आहेत। ठाण्यातील साखळी पुलाजवळील मुख्य रस्त्याच्या रुंदीकरणास सुरुवात झाली आहे। कांदे भाजीपाल्याबरोबरच आता अंडी देखील महाग झाले। अंड्यांच्या दरामध्ये 12 रुपयांची वाढ झाली। डझनला 96 रुपये भाव आहे। थंडी वाढत असल्यानंच भाव वाढले। राज्यातील सार्वजनिक, शैक्षणिक, वाणिज्यिक, निमशासकीय कार्यालयीन इमारतींमध्ये हिरकणी कक्ष सक्तीचा आहे। नगरविकास विभागाचा निर्णय। गरोदर महिला, स्तनदा मातांना दिलासा। बांगलादेशमधील हिंदूंच्या रक्षणाकरता तातडीनं उपाययोजना करा। आमदार सत्यजित तांबे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे पत्राद्वारे मागणी आहे। बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात नागपूरमध्ये मोर्चा। मुस्लिम समाजाकडून एकत्र येत निषेध। बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचाराविरोधात सिंधुदुर्गात ठाकरेगडाचा मोर्चा। वैभव नाईक, राजन तेलींच्या नेतृत्वात मोर्चा।